का दिमाग काय मोठ्याने आहे ना. सही चारही निघेल तर किती सही. प्रिन्स रडा ना ते पाचही गेले तर रिपोर्टिंग काय डायरेक्ट जो आले आले जाओ घर जाओ. सेव्ह करायला पाहिजे तिघही गेले. हे फालतूपणा आहे एवढीचा. हेच आहे ना. करण ओव्हर करते जबरदस्तीचा ओव्हर स्मार्टनेस. हो हो प्रिन्सला म्हणता आहे प्रिन्स. मध्ये काही जितलं तर काही हे खेळाचं आहे फक्त ऑडियन्स आहे ती. हा तर ओव्हर स्मार्टच बनते हर याच्यात ओव्हर स्मार्ट बनते. झाप आले मजा येणार मला तर बरंच नाही वाटत. व्हेरी गुड मजा आई. म्हटलं ना तू एक वोट दे मी तू त्याला वोट देतो तर सर्वांचे 5-5 उसळणार. हरामी. बरं झालं असं यांचं असं खेळायचं होतं की तुम भी तुम्हारे स्ट्रॉन्ग बंदे रखो हम भी हमारे स्ट्रॉन्ग बंदे रखते हैं आखरी तक बाद में देखेंगे. पण प्रिन्सनं का केलं की मधामधात यांचे काढणं सुरू केले त्याच्यामुळे हे गडबड. ये सपना बोलती बड़ा सही है यार सच में एकदम पॉइंट टू पॉइंट. शिव हट यार मला हा आवडत नाही शिव माहित नाही का. मला बिग बॉस मध्ये खूप आवडायचं याच्यातच मला असं ना असं इमेज असं काही वाटतच नाही त्याची की शिव आहे म्हणून. ते काय को बताएगी तेरे को काय को ताकि तू उनको बता दे. ये क्या लॉजिक है. चलो पहली बार मुझे प्रिंस में कुछ दिमाग की बात की. क्यों खुद को इतना ओवर स्मार्ट समझने लग रहा है. पॉइंट का बात करती है. सिचुएशन में गाली दे रहा है सामने वाले को गुस्सा आके तो उसकी ही गाली होती है. वो कुछ भी लॉजिक लगाने लाइक वंशेस का रिएक्शन. भाई वो साइड दे रहे थे जैसा ऑब्जर्व कर रहा है. लव दिस. भाई इसको इतना प्यार हो गया उसको इतना. भाई कुछ भी रियलिटी शो हो और मुनव्वर ना आए ऐसा हो ही नहीं सकता. आई थिंक इसका भी कोई तो भी सोसाइटी सीजन 2 आने वाला है शायद. फन ना मजा आ रही बहुत मजा आ रही. ये सच में बहुत डम है इसको शो का कुछ समझता नहीं है. सच में बेचारी सच में यार बहुत अच्छा किया इसने सच में. यूवी का टास्क में फंस गई.